श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, नवरात्र चालू आहे आणि नवरात्रीच्या पहा पंचमी, अष्टमी, सप्तमी, नवमी या ज्या तिथी आहेत ना, या तिथींना खूप सारं महत्त्व असतं आणि या तिथींवर जर आपण काही उपाय केले तर ते आपले उपाय सक्सेस होत असतात आणि आपल्याला त्या उपायाचं फळ देखील मिळत असतं. यामुळे बघा आपल्याला दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतं आणि असे आपण जर उपाय केले तर आपण ह्या उपायामुळे आपल्या आयुष्यातील जी संकट आहेत, अडचणी आहेत, दोष आहेत, पितृदोष असेल किंवा मग घराची प्रगती होत नाही तर असे सर्व दोष असतात तर ते दूर होऊन. तर पहा, आज आहे शनिवार आणि प्रत्येक दिवस आपल्याला माहीतच असेल की प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो. त्यामुळे प्रत्येक दिवशी वेगवेगळे उपाय हे करायचे असतात. त्यातली त्यात नवरात्र आहे आणि नवरात्रीमध्ये हा शनिवार आल्यामुळे आणि आपल्याला माहीत आहे शनिवार हा भगवान मारुतीला समर्पित आहे, त्याचबरोबर शनिदेवांना समर्पित आहे. तर आज पहा, नवरात्रीचा 7वा दिवस आहे, म्हणजेच आज आहे 7वी माळ सप्तमी आणि आज देवीच्या दुर्गा देवीच्या 7व्या रूपाची पूजा केली जाते. आज काल रात्री या रूपाची पूजा केली जाते. आता बघा, ह्या देवीच्या रूपाची आपल्याला पूजा करायची आहे. त्याचबरोबर ह्या देवीला आपल्याला आज गुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आज गुळाचाच नैवेद्य अर्पण करायचा आहे किंवा मग गुळापासून बनवलेले पदार्थ अर्पण करायचे. आजचा रंग आहे राखाडी, त्यामुळे आज जमलं तर राखाडी रंगाचे वस्त्र परिधान करा आणि आज तुम्ही जी माळ घालणार आहात तर ती शेवंतीच्या फुलांची माळ घालायची आहे किंवा मग कृष्ण कमळ याची सुद्धा माळ आपण घटावर अर्पण करू शकतो. याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय देखील करायचे असतात. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज संध्याकाळी एक प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आणि आपल्याला पहा, कापरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील जे काही दोष असतील ते सर्व नष्ट होऊन जातील. पितृदोष असेल तर तो पण नष्ट होऊन जाईल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल आणि त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाही. तर पहा, आजचा उपाय हा प्रभावशाली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून मी तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, प्रत्येकाच्या घरामध्ये छोटे मोठे दोष हे असतातच. तर आपण घरामध्ये राहत असतो, वास्तूमध्ये राहत असतो, त्या घरामध्ये बघा आपण नेहमी पॉझिटिव्हच बोलतो असं नाही. आपण खूप सारे शब्द असे पण निघतात की जेणेकरून घरामध्ये नकारात्मकता पसरली जाते. आपली जी वास्तू आहे, आपण ज्या घरामध्ये राहतो ती आपल्याला तथास्तु म्हणत असते. म्हणजेच काय की आपण एखादा शब्द वाईट बोलला तर तो तथास्तु म्हटलं की मग आपला तो घडत असतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये बोलताना सुद्धा आपण एकदम व्यवस्थित बोलत चला. म्हणजेच काय, आपले जे काही शब्द आहेत आपण मुलांना वापरतो किंवा मग नवऱ्याला वापरतो किंवा मग घरामध्ये अजून कोणाला वापरत असाल तर ते शब्द व्यवस्थित वापरले तर मग आपल्या घराला दोष लागत नाही आणि आपल्या घरामध्ये पहा, एकदम आपण जर चांगलंच बोललो तर मग त्या वास्तू आपल्याला तथास्तु म्हटलं तर मग आपलं चांगलंच होतं. आणि पहा, ही निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये खूप साऱ्या प्रमाणात पसरली की मग आपल्या घरामध्ये खूप साऱ्या अडचणी निर्माण होतात आणि आपल्या घरामध्ये कोणतेच कामं हे यशस्वी ठरत नाहीत. त्यासाठी आपल्या घरामध्ये पहा, लक्ष्मीसुद्धा येत नाही. आपले पहा, घरामध्ये खूप सारे आपले घरातले आपण खूप मेहनत करतो तर त्या मेहनतीला त्यांना फळ मिळत नाही. त्यामुळे असे काही उपाय जर आपण घरामध्ये केले तर घरातली जी निगेटिव्ह एनर्जी असते तर ती नष्ट होऊन जाते आणि घराची प्रगती होते. तर अशा काही समस्या असतात तर त्या आपल्या घरामध्ये वारंवार येत असतात आणि ह्या वारंवार येणाऱ्या समस्या यांना नष्ट करण्यासाठी, हे ज्या समस्या आहेत घरातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला असे काही छोटे छोटे उपाय घरामध्ये करायचे असतात. तर पहा, हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6च्या नंतर रात्री कितीही वाजू द्या तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे. ह्या उपायासाठी आपल्याला 2 लवंगा लागणार आहेत आणि ह्या लवंगा आपल्याला कुठेही तुटल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या घ्यायच्या नाहीत. एकदम व्यवस्थित आणि चांगल्याच लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. त्याला पुढे फूल असेल अशा लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि त्याचबरोबर बघा, आपल्याला चिमूटभर मोहरी घ्यायची आहे आणि ती मोहरी पिवळी घ्यायची आहे. आता बघा, जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नाही तर मग तुम्ही काय करू शकता, एकतर शॉपमध्ये जाऊन घेऊन येऊ शकता किंवा मग तुमच्याकडे जी काळी मोहरी आहे मसाल्याच्या डब्यातली ती घेतली तरी चालेल. आणि आपल्याला कापराच्या वड्या देखील घ्यायच्या आहेत.
कापराच्या वड्या घेताना पहा 7 घ्यायच्या आहेत आणि ह्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या ज्या लवंगा आपण घेतलेल्या आहेत तर त्या आपल्याला आपले जे देवघर आहे किंवा मग आपला जो घट बसवलेला आहे त्यावरून 7 वेळा उतरवून घ्यायच्या. तर पहा लवंग आणि जी मोहरी आहे तर ती आपल्याला 7 वेळा आपल्या देवघरावरून आणि त्या घटावरून उतरवायच्या आहेत. तर बघा ज्या काही लवंगा आणि आपण मोहरी घेतलेल्या आहेत तर त्या आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून सुद्धा फिरवून घ्यायच्या आहेत. म्हणजेच काय, ही मोहरी उतरवताना काय करायचं, म्हणजे लवंग आणि मोहरी उतरवताना काय करायचं, फक्त त्यांच्या डोक्याला लावायचे आहे आणि त्यांच्या उजव्या हाताला लावायचे आहे. घरातील प्रत्येक सदस्याच्या डोक्याला लावायचे आहे आणि उजव्या हाताला लावायचे आहे. किंवा मग तुम्ही जरी 7 वेळा उतरवली तरी सुद्धा चालेल. आता बघा तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये पहा तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती आपल्याला ह्या 7 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. 2 वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला त्या कापरावरती टाकायच्या आहेत आणि त्या आपल्याला आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायच्या आहेत. वस्तू जाळताना बघा तुम्ही तुमच्या घटासमोर जाळू शकता किंवा तुमच्या देवघरासमोर जाळू शकता किंवा घराच्या मधोमध जाळू शकता. तुम्हाला जिथे जमेल तिथे तुम्ही ह्या गोष्टी जाळू शकता. पहा ह्या वस्तू जाळत असताना आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा मग तुमचे जे काही गुरु आहेत तर त्या गुरूंचं तुम्ही नामस्मरण करू शकता. म्हणजे स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असंही म्हणू शकता. तर पहा अशा प्रकारे आपल्याला ह्या वस्तू आज संध्याकाळी 6च्या नंतर कधीही तुम्ही ह्या वस्तू घरामध्ये जाळू शकता. तर पहा आज संध्याकाळी जर तुम्ही हा उपाय केला तर घरामधल्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही संकट आहेत ते तर दूर होणारच आहेत. त्याचबरोबर तुमचा 100 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होऊन जाईल आणि घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल आणि कोणत्याही कामामध्ये अडथळे निर्माण होणार नाही. आज सप्तमी आहे, हा उपाय करायला विसरू नका. बघा तुम्ही काही वेळेस साधा कापूर वापरतात. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूर वापरा, नसेल तर तुम्ही आवर्जून आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर आणून ठेवा. प्रत्येक वेळेस आपल्याला असे हे उपाय करावे लागतात आणि भीमसेनी कापूरमध्ये नकारात्मकता बाहेर काढण्याची शक्ती असते. त्यामुळे तुम्ही ह्या ज्या काही साधे कापूर वापरण्याऐवजी भीमसेनी कापूर वापरा. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.